सुप्रभात मंडळी, आज चालू आहे मी उरण येथे आणि उरण येथे माझा भाऊ आहे राहुल कोशे, याचा पूर्वी एंटरप्राइजेस ह्या एंटरप्राइजेसचं आज उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनासाठी त्यांनी माझ्या ग्रुपला सुद्धा बोलवलं आहे, नितीन पाष्टे सबस्क्रायबर ग्रुप। तर आम्ही सर्व आता भेटणार आहोत पनवेल येथे, नंतर उलवा फाटा आणि तिथून पुढे आम्ही उरणला जाणार आहोत 11 ते 11:30 पर्यंत आणि बाकी सर्व मी तुम्हाला तिथे दाखवणार आहे। चला तर निघतो मी, टाईम झालेला आहे। पळसपा फाटा इथे आता आलो आहे आणि पळसपा फाट्यावरती माझे मित्र भेटलेत, रायडर तुम्ही ताटवले हाय। तर आम्ही आता इथून दोघं जॉईन करतोय। पुढे आम्हाला कुठला फाटा उलवा फाटा, तिथे बाकी आमचे रायडर्स आम्हाला जॉईन होणार आहे, त्यानंतर आम्ही पुढे उरणला कंटिन्यू करणार आहोत। चला इथं आता चहा वेळ घेतो आम्ही आणि पुढे कंटिन्यू करतो। जे आपलं आजचं डेस्टिनेशन होतं उरणमधलं, तर माझा भाऊ राहुल कोशे याच्या नवीन एजन्सीच्या दुकानापाशी मी आलेलो आहे आणि हे बघू शकता तुम्ही, त्यांनी बिस्लरीचं एजन्सी घेतलेली आहे। माझा भाऊ राहुल आहे, राहुल कोशे यांनी एजन्सी घेतलेली आहे। तर थोड्या वेळाने कार्यक्रम चालू होणार आहे, त्यानंतर आपण इथे थोडा वेळ थांबल्यानंतर उद्घाटन केल्यानंतर आम्ही थोडा वेळ बीचवरती जाणार आहोत। सुप्रभात, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। खरं तर आज कोशे परिवारासाठी अत्यंत आनंदाचा दिवस।
कारण कोशी परिवार आज खऱ्या अर्थाने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करीत आहे आणि व्यवसाय कोणता असावा याची एक उत्तम निवड या कोशी परिवाराने केलेली आहे। अर्थात आमच्या राहुल भाऊंनी आणि आमच्या पूर्वीताईंनी एक उत्कृष्ट व्यवसायाची निवड केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आजपासून त्यांचं व्यावसायिक पदार्पण जे म्हणतो आपण ते त्या व्यावसायिक पदार्पणाला शुभारंभ होत आहे। आणि म्हणून सर्वप्रथम मी कोशी परिवाराला, आमच्या राहुल भाऊंना, पूर्वीताईंना अगदी आपणा सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देऊ इच्छिते आणि तुमच्या या व्यवसायात सगळ्यांच्या वतीने, अगदी सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा आहेत। आपल्याला खूप यश मिळो, आपल्या या व्यवसायात आपली भरभराट हो आणि ज्या वेळेला एक मराठी माणूस व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने एक आम्ही मराठी माणूस असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो। महाराष्ट्रात आपल्या मराठी माणसानं पुढे जाणं ही काळाची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी माणसानं व्यवसायात उतरणं, औद्योगिक क्षेत्रात आपली स्वतःची प्रगती करणं ही काळाची गरज आहे। तरच खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र अधिकाधिक पुढे जाणार आहे आणि म्हणूनच कोशी परिवाराने हे उचललेलं पाऊल खरंच अभिमानास्पद आहे। आम्हा सगळ्यांच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा असतील। अगदी काही क्षणातच या आपल्या व्यवसायाचा शुभारंभ उरण विधानसभेचे अर्थात 190 उरण विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री महेश बालदी साहेब यांच्या शुभ हस्ते शुभारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे। परंतु तुर्तास आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं आणि अर्थातच कोशी परिवाराचा मित्रपरिवार असेल, कुटुंबीय असतील, आपणा सर्वांचं मी कोशी परिवाराच्या वतीने निवेदिका सौ दर्शना माळी अगदी मनपूर्वक स्वागत करीत आहे। काही क्षणातच या कार्यक्रमाला आपण शुभारंभ करतोय। आपण म्हणतो की पाणी हे जीवन, नेहमीच ऐकतो आपण नाही का, पाण्याशिवाय कोणतीही गोष्ट अपूर्ण आहे, किंबहुना माणूस जगूच शकत नाही आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हणतो। परंतु या पुढे जाऊन मी ती ओळ वाढवू इच्छिते, ती उक्ती वाढवू इच्छिते की शुद्ध पाणी म्हणजे निरोगी जीवन आणि शुद्ध पाणी ही काळाची गरज आहे। आणि शुद्ध पाणी म्हटलं की एकमेव ब्रँड आपल्या डोळ्यासमोर येतो, तो ब्रँड म्हणजे बिस्लेरी आणि याच बिस्लेरी ब्रँडचा आज शुभारंभ आपल्या उरण तालुक्यामध्ये या ठिकाणी आपल्या या पंचवटी कॉलनी द्रोणागिरी नोडला आज होत आहे आणि कोशी परिवाराने उचललेलं पाऊल आणि त्या परिवाराच्या आनंदात आपण सारेजण या ठिकाणी सहभागी होत आहोत। म्हणून आलेल्या पुन्हा एक या पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। वाट पाहतोय आम्ही आमदार साहेबांची, कारण त्यांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा संपन्न होणार आहे। त्यामुळे अर्थातच मान्यवरांचं आगमन झाल्यानंतर काही क्षणातच आपण या शुभारंभाला सुरुवात करणार आहोत। आलेल्या सर्वांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि आमच्या पाहुणचाराचा आपण स्वीकार करायचा आहे। धन्यवाद। शुभारंभ सोहळ्यासाठी अर्थातच जगातील बिस्लेरी कंपनीचे नामांकित व विश्वसनीय नाव घेऊन ज्यांनी या व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे असे पूर्वी इंटरप्राइजेस या शुभारंभासाठी उपस्थित पाहुणे मंडळींमध्ये ज्यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे ते सन्माननीय श्री पांडुरंग भागवंत साहेब, संचालक पनवेल कोऑपरेटिव्ह अर्बन बँक यांचं शुभागमन। अगदी सर्वात पहिले पाहुणे कोणी आले असतील तर ते आमचे भाग्यवंत भाऊ आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आहे। एक आम्ही स्नेही म्हणून ज्यावेळेला त्यांच्याकडे अभिमानाने पाहतो, एक माणुसकीने ओतप्रोत भरलेलं असं व्यक्तिमत्व पनवेल तालुक्यातील महालुंगी गावचे माजी सरपंच, त्यांच्या सौभाग्यवती आमच्या ताई सुद्धा महालुंगी गावच्या माजी सरपंच म्हणून त्यांनी पदभार सांभाळलेला आहे, आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे आणि सद्यस्थितीत ते पनवेल कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक या पदावर कार्यरत आहेत आणि असे उत्तुंग व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती लाभलेली आहे। त्याबरोबरच या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय श्री गोवर्धन देशमुख साहेब, अध्यक्ष मराठी एकीकरण समिती यांचं देखील शुभागमन, शुभ उपस्थिती या सोहळ्यासाठी लाभलेली आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय श्री गजानन भाऊ मोरे, माजी सरपंच कामार्ली, तसेच एक आदर्श समाजसेवक, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांचं नावलौकिक आहे ते सन्माननीय गजानन भाऊ मोरे यांचं देखील शुभागमन या प्रसंगी झालेलं आहे। आपलं सुद्धा मी कोशी परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत आहे। त्याचप्रमाणे या संपूर्ण सोहळ्याचं जे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे किंवा यूट्यूबच्या माध्यमातून, सध्या सोशल मीडिया खूप महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाची किंबहुना ती समाजाची गरज आहे। आज कोणतीही गोष्ट जर समाज प्रचलित व्हायची असेल, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायची असेल तर त्यासाठी सोशल मीडिया खूप महत्त्वाचं ठरतं आणि यामध्ये ज्यांचं असे आमचे मराठी यूट्यूबर्स नितीन पाष्टे सबस्क्रायबर्स फॅमिली अर्थात मराठी यूट्यूबर्सचा ग्रुप तो सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। या यूट्यूबर ग्रुपचं मी कोशी परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत आहे। येथे कोकण विभागीय लोहार समाज संघ महाराष्ट्र मुंबई याचे कार्याध्यक्ष माननीय श्री सोमवंशी सर आलेले आहेत आणि बाकी सर्व त्यांच्यासोबत पदाधिकारी
स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। पूर्वी एंटरप्राइजेसच्या आज या नवीन व्यावसायिक पदार्पणात आपण सगळेजण सहभागी झालेलो आहोत। भव्य उद्घाटन समारंभासाठी उपस्थित आणि ज्यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे, अर्थातच आपल्या 190 उरण विधानसभेचे कर्तव्य तत्पर कार्यसम्राट दमदार आमदार सन्माननीय श्री महेश बालदी साहेब यांचं शुभागमन या प्रसंगी झालेलं आहे। अर्थात आमच्या पूर्वीताईंच्या शुभ हस्ते सन्माननीय आमदार साहेबांचा औक्षण या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यांच्या समेत आलेल्या पै पाहुण्यांचं, मान्यवर पाहुण्यांचं कोशी परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। पाणी हे जीवन आपण म्हणतो, परंतु या ठिकाणी शुद्ध पाणी हेच खरं निरोगी जीवन असं म्हणताना या पाण्याच्या विश्वामध्ये ज्यांचं एक उल्लेखनीय नाव आहे, अर्थातच जगातील नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे बिस्लेरी। आणि या बिस्लेरी व्यवसायात खऱ्या अर्थाने व्यावसायिक पदार्पण करणारा आमचा कोशी परिवार आणि या कोशी परिवाराच्या या आनंदाच्या सोहळ्यात आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत। या बिस्लेरी शोरूमचं या ठिकाणी भव्य उद्घाटन संपन्न होत आहे। सन्माननीय श्री महेश बालदी साहेब यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या उद्घाटन सोहळ्यात सहभागी व्हायचं आहे आणि त्यांच्या बरोबरीला उपस्थित सन्माननीय रविशंकर, नक्कीच प्रत्येक शुभकार्याप्रसंगी आपण गणपती बाप्पाचं नामस्मरण करत असतो आणि गणपती बाप्पाच्या शुभ आशीर्वादाने आजचा हा शुभारंभ सोहळा संपन्न होत आहे। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय श्री रविशंकर भोईर साहेब प्रमाणे सन्माननीय कौशिकजी अध्यक्ष उरण शहर भाजपा यांचे देखील शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। त्याचप्रमाणे माननीय श्री राजेशजी सोमवंशी साहेब आनंदात सहभागी होण्यासाठी, त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, त्यांना खऱ्या अर्थाने शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व सन्माननीय अतिथी, यामध्ये उरण नगरीचे, उरण विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार सलग 2 वेळा ज्यांनी आमदारपदी निवडून येऊन खऱ्या अर्थाने या उरण विधानसभेतील प्रत्येक माणसाच्या हृदयात ज्यांनी घर केलेलं आहे, आपल्या कर्तव्याने कर्तव्यपूर्तीने ते स्थान मिळवलेलं आहे। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आणि बोललेल्या प्रत्येक कामांना खऱ्या अर्थाने पूर्णत्वाचं रूप देऊन उरण विधानसभेतील प्रत्येक जनमानसामध्ये ज्यांनी स्थान मिळवलेलं आहे, असे आमचे लाडके कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री महेश राहुल भाऊंना विनंती करेन की आपण सन्माननीय श्री राजेशजी सोमवंशी साहेब कोकण विभागीय लोहार समाजचे कार्याध्यक्ष यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न करायचंय। धन्यवाद। तदनंतर पुढील स्वागत मूर्ती आहे माननीय श्री पांडुरंग शेठ भागीवंत साहेब, संचालक पनवेल कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड। माननीय श्री पांडुरंग शेठ भागीवंत साहेब ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या देखील आम्ही शुभेच्छा देत आहोत आणि या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल कोशी परिवाराच्या वतीने आपलेही स्वागत करीत आहोत। तदनंतर पुढील स्वागत मूर्ती आहेत माननीय श्री गजानन भाऊ मोरे, माजी सरपंच कामार्ली आणि एक आदर्श समाजसेवक, एक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ख्याती आहे, सन्माननीय श्री गजानन भाऊ मोरे यांचं स्वागत या प्रसंगी संपन्न होत आहे। धन्यवाद भाऊ, आपण या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला। पुढील स्वागत मूर्ती आहेत माननीय श्री यशवंतजी गायकर साहेब, महासचिव कोकण विभाग लोहार समाज यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। पुनश्च एक बार मी राहुल भाऊंना विनंती करेन, आपण सन्माननीय श्री यशवंतजी गायकर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न करायचं आहे। छोट्या छोट्या गोष्टींची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया खूप महत्त्वाचे आहे आणि मला वाटतं की नितीन पाष्टे सबस्क्रायबर्स फॅमिली मराठी युट्यूबर्स ग्रुपचं पूर्ण टीमने यावं। टीम आली तर टीमने या ना, सहभागी व्हा टीमने, छान वाटेल। द मोर द मेरियर आपण म्हणतो नाही का, जितका अधिक माणसांचा बोतावळा तितका आनंद। मी सायलीताईंना विनंती करेन की आपण आमच्या कोशी परिवाराला या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा द्याव्या। नमस्कार, मी पूर्वीताई आणि कोशे फॅमिलीला माझ्या मनापासून देवाला सांगते की हा त्यांचा जो बिझनेस। नमस्कार, मी पूर्वी एंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर राहुल रमेश कोशे आणि आज माझ्या उद्घाटन समारंभ प्रसंगी माननीय शहराध्यक्ष
राज्य प्रवक्ता मनसे गजानन दादा काळे साहेब आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल मी सर्व पूर्वी एंटरप्राइजेस समूहातर्फे त्यांना आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी ज्या शुभेच्छा मला दिलेल्या आहेत, एक मराठी तरुणाला का असाच व्यवसायात पुढे जा, मराठी माणूस पाऊल पडते पुढे, या शिकवणीप्रमाणे. आणि खास नवी मुंबईमध्ये उरण हे कार्यक्षेत्र त्यांचं नसतानासुद्धा ते आवर्जून उपस्थित राहिले. केवळ एक मराठी तरुण मुलगा एक व्यवसायात उतरतो आणि प्रगती करतो आहे. आणि त्यासाठी शुभेच्छा देण्याचे खास शुभेच्छा देण्याचे आपल्याला आलेत. आणि आपले मराठी यूट्यूबर्स नितीन पाष्टे साहेब मराठी यूट्यूबर सबस्क्रायबर चॅनल्स म्हणून त्यांचे एक टीम आहे, ते सुद्धा आपले हे ब्लॉग पूर्ण कव्हर करतो आहे. त्याबद्दलही त्यांचे मराठी भाषेसाठी खूप प्रयत्न करत असतो. अरे वा. मी पूर्ण स्कूटरवर मुंबई टू अयोध्या एकटा गेलोय. अष्टविनायक गणपती झाले, आपला प्रयागराज झाला. म्हणजे आपली मराठी भाषा सर्वत्र पसरली पाहिजे. आणि राजसाहेब ठाकरे साहेबांच्या जे काही विचार आहेत त्यांनाच पुढे नेत त्यांच्यावर चाल करून आपण करू. मी 2 शब्द यांच्याबद्दल. राहुलला खूप खूप शुभेच्छा मी अगोदरच दिलेल्या आहेत. एक तरुण उद्योजक जर एका उद्योगात व्यवसायात येत असेल तर मनसे म्हणून आमच्या कायम शुभेच्छा असतात. फार कोसोदूर नाही, पण माझा विभाग सोडून मी त्यासाठी झालो आहे. एक नवोदित तरुण आणि त्याच्या सगळ्या कुटुंबाचे मनापासून, आमच्या ताईंचे मनापासून मी आभार व्यक्त करतो की कुटुंबाचा पाठिंबा असल्याशिवाय ही झेप घेता येत नाही. आपल्या तरुणांनी फक्त नोकऱ्या करू नये तर नोकऱ्या देणारं व्हावं, असंच राजसाहेबांचं आणि वंदनीय बाळासाहेबांचं वाक्य होतं. मला वाटतं ते आज सार्थकी राहुलच्या माध्यमातून त्याने लावलं आहे. आमच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही मगाशी त्याच्याशी बोललो, मी बोलताना माईकवरती, की सगळ्या नवी मुंबईला त्यानेच पाणी पाजावं याच्या पुढे. आणि आपल्या जे काही महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्यांनाही मराठी भाषा हीच बोलीभाषा आहे, हिंदी ही बोलीभाषा नाही आहे, एवढे महाराष्ट्र आणि मुंबईचं कळावं. आई या प्रसंगी शुभेच्छा देतो प्रताप सरनाईकला. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आलात, धन्यवाद. भेटू. व्हिडिओचं शेवट सगळ्यांचा आभार प्रदर्शनाने होतं. तर आज राहुल भाऊंची इथे आपण आलो आहे या कार्यक्रमात. तर राहुल कोशे आणि पुरीताई कोशे हे आता सगळ्यांचे आभार मानतात गुलाब फूल वगैरे देऊन. तर खूप खूप आभार आहे सगळ्यांचं. तर त्यांचं ते कार्यक्रम चालू आहे. व्यक्तीचा आभार मानलं पण पाहिजे, कारण ग्रुपचा आभार तर आपण मानतो. कारण एक 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 करूनच ग्रुप तयार होतो. काका तुम्ही याही वयात तरुणाला लाजवता. काकांकडून आदर्श घेण्यासारखा आहे आणि तुमचं नक्की आदर्श असेल. एक व्यक्ती अशी दाखवेन ना, खूप आभारी. हो राहुल दादा, हे आहेत ना, हे आमचे पिलनकर सर. हां, यांचं वय 60. बापरे. पण जर का त्यांची तब्येत तुम्ही बघितलीत ना तर त्यांनी ते सगळं सलमान खान फेल आहे. सलमान खान फेल आहे खरंच पूर्ण. ते अजूनही जिमला जातात आणि ते स्वतः ट्रेनर आहेत. 60 एज आहे. त्यांनी टायटल पण मारलं त्यांच्या. अरे बापरे, विशेष आपण सत्कार केला पाहिजे. एक बायकोला द्या. कारण का माहिती आहे, याही वयामध्ये एवढं मेंटेन करतात. शरीर संपदा असेल तर सगळ्या गोष्टी साध्य करता येईल. त्यामुळे तुमच्याकडून हा आदर्श घेण्यासारखा आहे. पुन्हा या आलात का आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मस्त मच्छीचं जेवण हा मग नक्की येऊ. धन्यवाद. सबस्क्रायबर ग्रुपचे त्यांचं पण मनस्वी आभार, कारण त्यांनी ही राईड हे केले आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये खूप मोठा हात आहे त्यांचा. त्यामुळे पूर्वी एंटरप्राइजेस समूहातर्फे आणि आमच्या संपूर्ण कुटुंबातर्फे पूर्ण रायगडापर्यंत पाण्याच्या बॉटल आपल्या गेल्या पाहिजेत, जसे दादा बोलले. बरोबर. आलात त्याबद्दल खूप खूप आभार. राहुल दादा. राहुल धर बाय. दादा त्यांचं बाकी आहे ना, ते लास्ट आहे. यांचं आता होणार आहे शिवराज. हो काय, लवकरच येतील आपल्या ह्याच्यात.
खरंच खूप छान ग्रुप आहे तुमच्या सगळ्यांचा. म्हणजे असा तरुण पासून आहे. छोटा रायडर सिद्धेश छोटा रायडर कुठे आहे? हा बघा इथे हे छोटा रायडर आहे. ही तर सुरुवात आहे. तुझे पण आभार दीदी, तुझे पण आभार. थँक्यू. दीदीला दादा भेटलेला आहे. चला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्ही जातो आता आम्ही. रामराम घेतो तुमचा. खूप छान वाटलं. अरे मी राहिलो. अरे अरे. हे घे. आणि कॅमेरा मागचे एवढे त्यांचं राहिलंय का? नाही झालं. आणि जो कार्यक्रम यांच्यामुळे आम्ही कोणामुळे आलोय ते यांच्या विनंतीमुळे आलोय. यांनी आमच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला बोलवलं. तर सगळ्यात मोठे धन्यवाद आमचे विश्वनाथ भाऊंचे. तोच मागे राहिला. हा 15 जणांना बोलवण्यामागे हा एकच आधारस्तंभ आहे. तर धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे. तुम्ही पण विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि असाच तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या. चला. ग्रुपला काही सहकार्य लागले तर आपण आहोत. पाडे आपण तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण पूर्ण रायगड काय पूर्ण महाराष्ट्र काबीज करायला तयार आहोत. नक्की नक्की. मिसेस तुमच्या कोण लागतात? धन्यवाद. आणि तुम्ही हे प्रचंड मेहनत घेतली, तुमची टीम आली त्याबद्दल खूप. अरे भावासाठी काय, छोट्या भावासाठी काय. बरोबर. आम्ही आता करंजा जेटी इथे आलो आहोत पुरणमधल्या. तर इथे मला माझा आत्याचा मुलगा आहे मंदार मुरे, हा घेऊन आलेला आहे. ह्या इथून आपण अलिबागला पण जाऊ शकतो. जातो ॲक्च्युली अलिबागला जातो इथून. लॉन्चमधून बाईक पण टाकता येते. बाईक ट्रॅव्हल करता येते. रेवर्सवरून आपल्याला अलिबागला जायला मिळतं. 15 मिनिटात बाईकचं ट्रॅव्हल आहे. आणि इकडून लॉन्चने पण 15 मिनिटात ट्रॅव्हल आहे. आपण आता द्रोणागिरी मंदिर आहे तिथे आलो आहे. आणि मगाशी आपण थांबलो होतो करंजा जेटी, हे ठिकाण आहे.
श्री क्षेत्र द्रोणागिरी देवस्थान येथून आम्ही आता पुन्हा निघालो आहे पुढे उरणच्या दिशेने. बाकीचे सर्व मेंबर्स आपले रायडर्स मेंबर्स हे मगाशी उरणवरनं बेलापूर मार्गे मुंबईसाठी गेले. आता सुमित भाऊ इथून हा टी पॉईंट आहे, इथून ते पनवेलला घरी जातील, त्यांना इथून जवळ आहे आणि मी सरळ जाईल कर्जतसाठी. चला तर भाऊंचा इथून निरोप घेऊ. फाट्याच्या पुढे आलो आणि पाऊस चालू आला म्हणून थांबलो थोडा वेळ. ही आता आहे चौक कर्जत रोडला आणि येथून माझं घर फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि मी हा ब्लॉग आता इथेच एंड करतो, कारण की मी जो काही ब्लॉग शूट करतो आहे माझ्या मोबाईलवरून करतो आहे आणि मोबाईलची बॅटरी आता खूप लो झालेली आहे, त्यामुळे ब्लॉग मी इथे